माननीय उच्च न्यायालयाने त्याला काही स्थगिती दिलेली नाही. आता परवा आपण जर पाहिलं निर्णय तेव्हा कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आता त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही, कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. सर, ओबीसी मोर्चे काढण्याचं सांगताय, नागपूरला मोठा मोर्चा निघणार आहे, आता महारॅली पण, एल्गार रॅली, बीडला पण ओबीसी समाज काढणार आहे. त्या संदर्भात काही चर्चा झाली का, किंवा ओबीसीना तुम्ही समजावून सांगणार आहे का की जे तणाव निर्माण होते दोन समाजामध्ये त्याविषयी काही चर्चा करणार आहे? नाही, मी मागे म्हटलं होतं की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काही हरकत नाही आहे. पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले, कधी मोर्चे काढले का? नाही ना. आपण मराठा समाजाने सगळ्यांना सामावून घेतलं. आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तयार नाही. तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ती प्रक्रिया पुढे जाऊ द्या. तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही, पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही. जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे द्यायची आपल्याला. विरोध का तुम्ही करता? समाजाने, मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तुम्ही काय विरोध करता? कारण विनाकारण मग ही विषमता तयार होते. आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे, याच्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते या राज्यात होऊन गेलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे. खरं 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच असता ना. खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही, ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा. त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना. 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला. गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे. नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा, त्या संदर्भात काय बोलतो? नाही, मला वाटत नाही. असं आहे, आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता न्यायालयाचा निर्णय येईल तो आपण मान्य करू ना. मग न्यायालय कधी भूमिका घेईल, उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मतं असतील. त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं म्हणतो, मग ते न्यायालयामध्ये एक न्यायप्रविष्ट बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत. पण न्यायालयाचा निर्णय येऊ देत ना. आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला, 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो? तुमची भूमिका तुम्ही मांडा, आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील. पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे, ठीक आहे, मला वाटतं योग्य नाही आहे. त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठे भंग होणार नाही अशी तथ्याने काळजी घेतली पाहिजे. जरांगे पाटलावर काय चर्चा झाली? जी आर संदर्भात चर्चा झाली? नाही, काही नाही. आमच्या ऑलरेडी जी आर त्यांची मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे, पुढे चाललो आपण. अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे. पण मी बरेच दिवस चाललो होतो, माझ्या खरं नाही, तब्येत बरोबर नव्हती. तर प्रत्येक वेळी येऊन त्या विषयाची चर्चा केली असं काही नाही आहे. हैदराबादचा गॅजेट आणि त्यांनी अगोदर सांगितलं आपल्याला किंवा दसऱ्याचा कुठला ती गोष्ट आम्हाला आता मी सांगितलं दिवाळीपर्यंत त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्राचं वाटप सुरू करावं करतील. आता मराठा समाजाला सुद्धा जो स्थानिक चौकशी अहवाल शेतूमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे. मराठा समाजाने सुद्धा ते अर्ज तातडीनं करावे आणि ते तुमचं पुढं असेल, तुमचं समानात्मक असणारे या पद्धतीने स्थानिक चौकशी अहवालानुसार जो शेतूमध्ये मिळतो, वारंवार मी समाजाला सांगतो, त्यानुसार तुम्ही अर्ज करा.
त्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे सविस्तर होणार मग काय पाहिजे आम्हाला. आणि सातारा संस्थांचा पण सांगितलं तोही अहवाल स्वीकारत होता. 1 महिन्याचा वेळ घेतला होता. 2 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 1 महिना पूर्ण होऊन गेला. आणि असं काय काठरोज पकडत नाहीत म्हणलं आम्ही तुम्हाला 2 महिने लगेच लावलं. आणखीन तुम्हाला अहवालचा अभ्यास राहिला असेल सातारा संस्थांच्या, कोल्हापूर गॅजेटच्या, पुणे गॅजेटच्या आणि संस्थाचा राहिला असेल आणखी 4-8 दिवस लागू द्या, पण अहवाल घ्या आणि तो पण जे तुम्ही होते पण हैदराबाद गॅजेटचा जे आहे त्यानुसार जे नोंदी भेटत आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्याची काही अडचण येत आहे त्या संदर्भात काही बोलणं झालं. हा, कारण स्थानिक चौकशी अहवाल जो आहे जी स्थानिक समिती आहे 3 जणांची, त्यात कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, तलाठी असेल आणि ग्रामसेवक असेल. गावागावात आणखी मराठवाड्यात त्या पण नियुक्त आहेत. काही बुलढाण्याचा भाग येतो निजाम स्टेटमध्ये, काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं 70-80 गाव येतील, ते पण घेणं गरजेचं आहे. आणि समित्या पण गठीत करणं गरजेचं आहे गावाच्या. काही जवळ केल्यात असं म्हणणं त्यांचं काही जागेवर नाही, तर आम्ही ते आता प्रत्यक्ष फोन लावून त्यांना ते सिद्ध करून देतो. त्याच्यामुळे आता ते तातडीनं आयुक्त साहेबांना आता त्यांच्या समितीच्या धर्तीवर ते ताबडतोब आदेश काढून चालते गठीत करा. पण माझंच मराठा समाजाला सांगतो की आपला जो JR निघाला हैदराबाद गॅजेटचा, त्या JRच्या नुसार स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतूवरती मिळतो. त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा. तहसीलला करा, तहसीलला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकडे, ग्रामसेवककडे करा, कृषी अधिकाऱ्याकडे करा, गावात करा, पण करा. तुम्ही आता गप बसू नका, कारण आपल्याला हे टिकवायचं. आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती. मराठ्यांना शत्रू पण खूप येतात. मराठ्यांना खूप शत्रू आहेत. आमच्या लेकरा बाळ कोणाला मोठे होऊ देवा. आणि आज मराठ्यांचा व्यवसाय हा शेती. आमचं कुळच असं आहे, की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं. आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातल्या आरक्षणाचे प्रमाणपत्र तर काहीला कुणबीचे नाही, पण आमचं कुळ एक आहे, व्यवसाय एक आहे, आमची परंपरा एक आहे, आमचं सगळं राहणीमान, सणवार, आमचे रोटीबिटी व्यवहार, आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्याच कुळात काही ना कोणी प्रमाणपत्र तर काहीला नाही. आणि व्यवसाय आमचा सारखाच आहे. आम्ही का लोकांसारखी बी नाही, कोणाला बी दिसतो म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे. म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमचा सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटचा सगळे दस्तावेज शिंदे समितीने आणून विश्वास द्या तरी यांचा विरोध. मराठ्यांना माझं सांगणं आहे, आपल्याला खूप लढून आपण मिळवलं. सोन्यासारखं आरक्षण आहे. आपल्या लेकरा बाळाला तोंडाला आल्याला हातातोंडाशी आल्याला घात जाऊ द्यायचा. हो, ताकदीनं लावून धरायचा. आपल्या JRला धक्का लागू द्यायचा. हातातले काम बाजूला फेकायचे आणि वेळ आले ना आपण बी तोडीस तोड ताकद दाखवायची. आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण. तुम्ही 1994चा जे आहे त्याचा नेहमी उल्लेख करत असताना त्या पाटील बोलताना असं म्हटलं की त्याच वेळेस जेव्हा काढला त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं असतं, तर आता OBC आणि मराठामध्ये जो तणाव आहे तो दिसला नसता. हे शरद पवारांनी त्यावेळेस करायला पाहिजे असंही ते म्हटलं. नाही, एक तर अर्थाची गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणारातला मी नाही. मी त्या दिवशी पण बोललो, पण काही मीडियावाले बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ झाला. तसा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता की 1994ला JR झाला, ठीक आहे, आमचं बाटलं झालं, आम्ही आमचं बघू ना, करूच आम्ही आमचं लढून मिळून कसं. पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1994, त्या लोकांनी उपकार नाही ठेवला हो त्यांचा. हे माझा म्हणण्याचा उद्देश. किमान आम्हाला तर नाही दिलं, तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांच्याकडे राहायचं ना. तुम्ही सोडून गेले. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असं. विचारायला आपण यांना 16% आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला. उपकाराची परतफेड अशी केली की एक माणूस जवळ राहिला. त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. हे त्यांना आता पश्चाताप येत असत. हा, मी त्याशी बोलण्याचा आपला अर्थच तो आहे. एखाद्या वेळेस आणि खरंच येत पण असं विचारायला मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16%, ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घाण शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा?
ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही? हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही, त्याच्यापेक्षा त्या महिला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं, असा पश्चाताप येत असेल असं म्हणणं. आता ते 54 झालं गेलं, ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरंय, कारण छगन भुजबळला मोठं करणारे तेच, आरक्षण बी देणारे तेच, आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या, त्या जातीनं तरी पवार साहेब उपकार मानायला पाहिजे होता ना. काय चुकीचा बोललोय? त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख का काय माझ्या विरोधात बोला आधी, तेव्हा मी बोललोय. नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1954 जे अर्ज, त्याला काय बोलायचं? त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? तू आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला कोणी असं काहीतरी बोलला, मी काय बाहेर बघितलं नाही. काय करत त्याने देशमुखला बोलायचं? हो करायचं काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? तो बोलला, आम्ही बोललो, आधी आम्ही बोलत नाही. मग गैरसमज करणाऱ्यांनी भूतच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई एडवून करायला लागले तर मला मग बाखळा काढावा लागल, मग ते सुद्धा क्लिअर सांग. मग तुमचे इतकं वाखळा गाबा मग कोणाकडेच नाही, इतकं माझ्याजवळ आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माकडा मुकडांनी, चिलटा खाणाऱ्यांनी ते समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1954चा जे आर काढला, आरक्षण दिलं गेलं, आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे ना. हे सापाला दूध पाजल्यासारखं झालं ना. साहेबांनी साप मोठी केली, आमचं वाटलं झालं. तर आमचं झालं तर आम्ही लढू मिळू, हरकत नाही. तुम्ही तरी त्यांचं कोण राहणार. म्हणून माझा बोलण्याचं दिवसात होतं की साहेबाला पश्चाताप येत असेल, श्यामाला ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही राहत, त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं असतं, असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता. दुसरा विषय असा की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन समितीच्या माध्यमातून तुम्ही आपण दिसा पाडल्या, कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक होते. नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या फोडायचं काम. नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हातावर फोडायचे असं म्हणतात. त्याला एक जुनी मनबी मी परवा दवाखान्यात सांगितलं, झोपेतून उठला आणि पिठात मुतला असं काय नाही. त्याच अचानक कुंकुम उठला, ओबीसी 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 अरे करत करीत बस गडी गुटगुटीत होता, चिकना चुपट दिसाय. आता वेगळा दिसतो पेव असा निळा पाडाय. हे नाही त्यानं काही गरज होती. काँग्रेस कामावरचे ओबीसी त्याशी काही संबंध नाही. कारण त्यांना काय जवळ आले निवडून बोलायचं ओबीसी कोण तेवढं मतदान पडून. ओबीसीची अशी फरफट लावली 4-5 जणांचा आघाडी. येवल्याचं एक अलिबाबा, आणखी 2-3 जण इकडची ती काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तिकडून. आता हे नवीन एक उठलाय नागपूरचा. अशी 5-7 जणांनी काय केलंय, यांच्यात लागली रेस. निवडणुका जवळ आहे, आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडलो असं मत दाखवायचे त्यांना. तू ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडत, तुला मतदान किती पडेल यासाठी भांडतात तुम्ही. तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली, नेतृत्व बनण्यासाठी चालली. ओबीसीला तुमच्याशी काही घेणं. कारण गोरगरीब ओबीसीला सरळ वाटतंय, नोंदी निघाल्यात ना